नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या घरातील पारंपरिक सुहासनी पोळी कार्यक्रमासाठी केलेला साधा, चविष्ट आणि प्रेमाने बनवलेला स्वयंपाक तुमच्यासाठी शेअर करत आहे. या खास प्रसंगासाठी मी बनवले आहे मऊ फुललेल्या गरमागरम पोळ्या, घरगुती पद्धतीची चविष्ट बटाट्याची भाजी, झणझणीत आणि खमंग कटाची आमटी. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी कटाची आमटी बनवत आहे. बघा, मी चुलीवरती स्वयंपाक करायला बघा. सर्वप्रथम मी एक पातेलं ठेवलेलं आहे चुलीवरती. त्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे, तेल पण टाकलेलं आहे बघा. आता मोहरी आपली भाजलेली आहे, त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आपल्याला फोडणीसाठी. मग कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला. मग आपण आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर हा सगळा मसाला मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे, तो पण आपल्याला यामध्ये टाकायचा आहे बघा. आता आपलं सगळं भाजण्यासाठी. आता हे तांबूस रंगावर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळदपूड पण टाकायची आहे. मसाला एकसारखा हलवत राहायचा आहे, कारण जाळ भरपूर लागलेला आहे चुलीला, त्यामुळे मसाला करपू नये म्हणून त्याची काळजी घ्यायची आहे. आता मी थोडीशी हळदपूड टाकली बघा. आता आपला मसाला भाजला आहे, त्यामध्ये आपल्याला चवीनुसार चटणी वापरायची आहे. घरगुती पद्धतीची चटणी आहे बघा ही. चटणी चांगलं तेल सुटूस तर आपल्याला भाजून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित. आता मी येळवणी काढलेली आहे, ती येळवणी आपल्याला यामध्ये ओतायची आहे बघा. डाळ शिजवून झाल्यानंतर जे आपण येळवणी काढतो ती येळवणी आपल्याला यामध्ये ओतून घ्यायची आहे. बघा, आता मी येळवणी सगळी ओतून घेतलेलं आहे. आपल्याला कितपत पाणी लागणार आहे त्या हिशोबाने आपण पाणी वापरायचं आहे. आता यामध्ये थोडंसं मी पाणी गरम करून घेतलेलं आहे, ते यामध्ये मी वापरत आहे बघा. आता चवीनुसार आपल्याला मीठ पण यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर बघा, आता अशा प्रकारे आपली कटाची आमटी तयार झालेली आहे. आमटी शिजल्या, एक उकळी येऊन द्यायची आहे आपल्याला व्यवस्थित. बघा, अशा प्रकारे आपली कटाची आमटी तयार झालेली आहे. आता वरून थोडीशी आपल्याला कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे यात नंतर. आता आपल्याला बटाटे भाजीची तयारी करून घ्यायची आहे बघा. मी बटाटे आधी शिजवून घेतलेले आहे. बघा, हे बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत. हा 5 किलो बटाटा घेतलेला आहे, मी चुलीवर शिजू घातलेला आहे. 5 किलो बटाटा व्यवस्थित शिजवून सोलून घेतलेला आहे बघा. आता प्रथम मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये जिरं मोहरी घातलेला आहे, कढीपत्ता पण घातलेला आहे बघा. एक 5 किलो बटाट्याला मी 3 किलो कांदा वापरलेला आहे. कांदा एकदम पातळ बारीक चिरून घेतलेला आहे, लांबडा. आता आपला कांदा तांबूस रंगावर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे बघा. कांदा भाजण्यासाठी कमीत कमी अर्धा तास वेळ गेलेला आहे. कांदा पण मी चुलीवरच भाजायला लागले. आता याला मी एक पावशेरभर होईल एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत बघा, बारीक करून. मिरच्या, लसूण, कोथिंबीर, आलं, जिरं सगळं मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला. ते आता आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. आता हळदपूड मी घातलेलं आहे बघा कांदा भाजल्यानंतर. एक 2.5 ते 3 चमचा मी हळदपूड वापरले यामध्ये. आता आपल्याला मिक्सरला जो बारीक केलेला मसाला होता वाटण, ते आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बघा हिरवी मिरची. आता यामध्ये आपल्याला मॅश केलेला बटाटा घालायचा आहे, बारीक केलेला. कांद्यामध्ये बटाटा घालायचा आहे. आता वरून थोडंसं मीठ घालायचं आहे. काय बघा, अशा प्रकारे आपल्याला एकजीव करून हे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि एक 5 मिनटं याला झाकून ठेवायचं आहे व्यवस्थित. आरावरती मी याला 5 मिनटं परत झाकून ठेवलेलं आहे बघा, एक वाफ दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. वरून मी थोडीशी कोथिंबीर पण यामध्ये घातलेली आहे बघा. तर बघा, अशा प्रकारे आपली कटाची आमटी आणि बटाट्याची भाजी सवासणीचा जेवणाचा कार्यक्रम तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.